कुठल्याही विषय त्यांच्याकडे द्या, तेवढ्या ताकदीने ते तयार आहे. म्हणजे मॅनामध्ये सगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत. खरंच त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की या सगळ्याला वेगळ्या पद्धतीची गुंफण देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पहिल्या वक्त्याचा जो विषय आहे तो विषय पुढच्या वक्त्याला कसा स्पर्श करत राहतो ते त्यांच्या सुंदर वाणीतून आपण ऐकलं. त्यानिमित्ताने आपण त्यांचा सत्कार करत आहे. आम्ही त्यांचा सत्कार करूया. आज आमचे मार्गदर्शक तळाशाखेचे संस्थापक आदरणीय पुरुषोत्तम मुळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रणवता या ठिकाणी सत्कार करावा. हा जो ओबीबद्ध ग्रंथ आहे शिवाजी महाराजांचा, आपल्या अलिबाग शाखेच्या संस्थापिका कैलासवासी विवा दातार यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. एकतानगरीमध्ये ज्यांचं आगमन झालं ते हिरवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे जलनायक, कोकण मराठी साहित्य परिषदेचं बेंच ज्यांच्या घरामध्येच रुजलं असं म्हणायला हरकत नाही. आदरणीय मधुबाई आणि त्याला बसलेला आहे. माधव गडकरी असेल, मधुमंगेश कर्णिक असेल, किशोरबाईंच्या घरी हा सगळा संवाद झालेला होता. ही जुनी आठवण मला आहे. किशोरबाईंबरोबर अनेक वर्ष मी काम करतो आहे आणि आज त्यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जसं आपण साहित्यामध्ये एक वेगळा विचार असतो त्या साहित्यावर देखील त्यांचं खूप प्रेम आहे, तसं पर्यावरण रक्षण आणि महाराष्ट्राचं जल नियोजन काय असावं हे ज्येष्ठांना ते नाही शिकवत. तर तरुणांची पिढी तयार करतात. महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपल्याला माहिती आहे की किशोरबाईंचं कार्य अतिशय कृतिशील आहे. आदरणीय ज्या नातेगावावर आपण पुढे आलो ते किशोरबाईंचं त्यांच्या वडिलांचं जन्मगाव आहे, त्यांच्या कुटुंबाचं जन्मगाव आहे. माजी केंद्रीय व्यापार मंत्री आणि वनराईचे संस्थापक कैलासवासी मोहनभाई दरिया यांचे पुतणे आहेत. त्या कुटुंबाचा जो काकांनी दिलेला विचार आहे तो आजच्या पिढीपुढे समृद्धपणे देण्याचं काम किशोरबाई याही देखील वयात करतात. काल ते येणार होते पण काही कारणाने येता आलं नाही, परंतु कर्तव्याचा भाग म्हणून ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचं देखील जोरदार टाळ्या या ठिकाणी स्वागत करायला हरकत नाही. मी आपल्याला विनंती करतो खाली होतो. अध्यक्ष भारतीताई मेहता यांना मी विनंती करतो की त्यांनी किशोरबाई दरे यांचं स्वागत करावं. रायगड जिल्हा साहित्य संमेलन यातील गझल मुशायऱ्यासाठी जमलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांना, सर्व निमंत्रितांना सगळ्यांचं अभिवादन करतो. आणि या गझल मुशायऱ्यामध्ये जे निमंत्रित गझलकार आहेत त्या सगळ्यांचं नाव घेऊन त्यांना स्टेजवर येण्यासाठी पाचारण करतोय. तेजस पाटील, डॉक्टर रघुनाथ पवार, डॉक्टर सुभाष कटकदौंड, श्री हनुमंत शिंदे, सौ संध्या देवकर, श्रीयुत गंगाधर साळवी, सौ ज्योती शिंदे, सिद्धेश लखमदे, डॉक्टर अविनाश पाटील, सौ मानसी चाफेकर, सौ मिनल तवटे, श्री योगेश दवटे, सौ प्रतीक्षा नगरकर, सौ मनाली कोणकर या सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करतो. आणि या गझल मुशायऱ्याचं अध्यक्षस्थान आमच्या ज्योत्स्नाताई राजपूत यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. साहित्य संमेलन आयोजित नागेश नायडू नायक सर्वांचं मनपूर्वक अंतःकरणाच्या तळातून स्वागत करतो. आज आपलं परमभाग्य आहे की एकतर ऐतिहासिक भूमी पाचाड जी जिजाऊ मातांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली त्या ठिकाणी आपलं हे 10वं जिल्हास्तरीय संमेलन होत आहे. आणि आम्हा सगळ्या गझलकारांना, कवी, लेखक जे सर्व आपण सारस्वत आहोत, आमचं परम भाग्य आहे की कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधुबाई मंगेश कर्णिक आज आम्हाला ऐकण्यासाठी, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी स्वतः इथे उपस्थित आहेत. आदरणीय पितामह मधुबाईंच्या उपस्थितीने या संपूर्ण संमेलनाला एक परिस्पर्श लाभलेला आहे. सगळ्या लोखंडांचं सोनं होणार आहे किंवा सोनं झालेलं आहे. तर अशा या ऐतिहासिक पाचाळभूमीत आपणास हे सर्वांना आपण हे कालपासून अनुभवतोय आणि आताही येणाऱ्या सगळ्या सत्रात
अनुभवायला मिळणार आहे. यापेक्षा दुसरं ते भाग्य कोणतंच असू शकत नाही असं मला वाटतं. तर आदरणीय मधुभाईंना आम्हा सर्वांतर्फे, आम्हा सर्व गझलकारांतर्फे मानाचा मुजरा देतो. आदरणीय मधुभाई, आमचा नमस्कार स्वीकार करावा सर्वांच्या वतीने. साधारण 1.5-2 वर्षापूर्वी आपले जिल्हाध्यक्ष सुधीरभाई शेठ यांनी एक संकल्पना मांडली की जी पनवेलपर्यंत गझल आहे ती आपल्या संपूर्ण रायगडमध्ये त्याचे मुशायरे झाले पाहिजेत. तर मला आनंद वाटतो की मला स्वतः सांगताना आनंद वाटतो की आमच्या मुरुड शाखेने ह्या संकल्पनेची सुरुवात केली. आमचे संजयजी गुंजाळ सर यांनी पहिला मुशायरा मुरुडमध्ये घेतला. तर ह्या पहिल्या मुशायऱ्यानंतर दुसरा मुशायरा सुधीरभाईंनी महाडमध्ये घेतला. तिसरा मुशायरा रोह्यामध्ये अलिबागमध्ये ग्रंथोत्सवात झाला आणि चौथा मुशायरा रोह्यामध्ये झाला. एक आपण गझल मुशायरा आजच्या मुशायऱ्याची सुरुवात करतो. भटसाहेब असं म्हणतात की जगात मनुष्य सांगतो आम्ही, आणि जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. तर असाच विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांचा शिलेदार, त्यांचं प्रतिनिधित्व करणारा एक युवा तेजस जयवंत पाटील, MA मराठीचा 3य वर्षाचा विद्यार्थी आहे. मुद्दामच तेजस पाटील याला आम्ही पहिल्यांदा घेतलंय इथे की जसं एखाद्या मैफिलीला षडच्या बरोबर लागला त्यानंतर मग ऋषभ, गंधार, मध्यम, पंचम, नैवटपर्यंत जाईल. तर तसा आजच्या आमच्या मैफिलीचा षडज किंवा आमचे हेमंत तेजसला पाचारण करताना मी त्याच्याच 2 वेळी बोलतोय की तिला वाटले होते पाहून तितका साधा नव्हतो मी, सहज अंदाज लागू शकतो इतका सोपा नव्हतो मी. हात पकडला स्वप्नामध्ये पडता पडता, हात पकडला स्वप्ना. आणि पुढचा शेर की गडबड झाली पुसताना पुसणे. शाळेमध्ये ज्ञान मिळावे कामाचेही, हात पकडला स्वप्नामध्ये पडता पडता, हात पकडला स्वप्नामध्ये पडता पडता, धाप वगैरे लागू शकते बघता बघता. आणि गडबड झाली पुसताना, पुसणे म्हणजे विचारणेही आणि मिटून टाकणे, 2 अर्थ होतात. की गडबड झाली पुसताना हे नंतर कळले, गडबड झाली पुसताना हे नंतर कळले, नाव पसरले जिकडे तिकडे पुसता पुसता. आता गझल घेऊ की शेर. गझल घेतो की इतका जडला जीव तिच्यावर, इतका जडला जीव तिच्यावर, आधी नव्हता जडला जितका कधी गुणावर. आणि नाही नाही म्हणता म्हणता गुंतत गेलो दादा, नाही नाही म्हणता म्हणता गुंतत गेलो, उरला नाही ताबा माझा आता स्वतःवर. आणि थरथर होते अंगाची आणि बावरतो मी, थरथर होते अंगाची आणि बावरतो मी, काय करू मी समजत नाही ती आल्यावर. आणि उदासीनता वाढत आहे क्षणाक्षणाला, उदासीनता वाढत आहे क्षणाक्षणाला, काय उतारा आहे सांगा या रोगावर. आणि शेवटचा शेर आहे गझलेचा मॅडम की हसतो आहे हे सांगावे लागत आहे, हसतो आहे हे सांगावे लागत आहे, हसणे भिसणे विसरून गेलो ती गेल्यावर. इतका जडला जीव तिच्यावर, आधी नव्हता जडला जितका कधी गुणावर. धन्यवाद. यांना गझल सादर करण्यासाठी पाचारण करतोय. ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे फार जुने सदस्य आहेत. फार वर्षापासून ते गझल लिहितात आणि सध्या ते सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून पंचायत समिती तळा येथे कार्यरत आहेत. त्यांचा मनाचा दगड हा एक काव्यसंग्रह प्रकाशित आहे आणि त्यांना बोलवण्यासाठी त्यांचंच एक मतला आणि एक शेर घेतो की ते असं म्हणतात की व्यक्त व्हायचे की नाही तो तुझा प्रश्न आहे, व्यक्त व्हायचे की नाही तो तुझा प्रश्न आहे,
गीत गायचे की नाही तो तुझा प्रश्न आहे. व्यक्त व्हायचे की नाही तो तुझा प्रश्न आहे. गीत गायचे की नाही तो तुझा प्रश्न आहे. आणि हाक यौवनाची आली सांग टाळू कशी ती. हाक यौवनाची आली सांग टाळू कशी ती. तू निघायचे की नाही तो तुझा प्रश्न आहे. डॉक्टर रघुनाथ पवार. आज आहे संगती, काल होतो आज आहे संगती, एकटा सोडू नको ये सोबती. काल होतो आज आहे संगती, एकटा सोडू नको ये सोबती. गाव झाले पोरके माझे मला, गाव झाले पोरके माझे मला. आसवे माझी मला सांभाळती, आसवे माझी मला सांभाळती. पाखरांचा नेहमी येतो थवा, पाखरांचा नेहमी येतो थवा. दूरची आहेत ना नात्यात ती, दूरची आहेत ना नात्यात ती. आणि वादळा माझेच घर दिसले तुला, वादळा माझेच घर दिसले तुला. ए तुझी ओवाळतो मी आरती. डॉक्टर साहेब घर दिसले तुला, ए तुझी ओवाळतो मी. असू द्या असू द्या. हवेचा तोडून भिंती घराच्या दार केले, हे असे बागेवरी उपकार केले, कत्तली करून फुलांचे हार केले. तर डॉक्टर रघुनाथ पवार यांच्यानंतर मी ज्यांना बोलवणार आहे ते पेशाने डॉक्टर आहेत, MD आहे, गायनेकोलॉजिस्ट. वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेतात. अनेक पुस्तके, कादंबरी, कथा, एकांकिका लिहितात. अनेक पुरस्काराने सन्मानित आहेत. अगदी मृदुभाषी आमचे मित्र डॉक्टर सुभाष कटकदौंड यांना पाचारण करतो त्यांच्याच एका शेराने की खूप झाले धावणे घ्यावा विसावा म्हणतो, खूप झाले धावणे घ्यावा विसावा म्हणतो, सावलीचा हात मी हाती धरावा म्हणतो. की खूप झाले धावणे घ्यावा विसावा म्हणतो, सावलीचा हात मी हाती धरावा म्हणतो. भूतकाळाचे दिले खोटे हवाले त्यांनी, भूतकाळाचे दिले खोटे हवाले त्यांनी. मी जुना इतिहास सारा आठवावा म्हणतो, मी जुना इतिहास सारा आठवावा म्हणतो. डॉक्टर सुभाष कटकदौंड. नमस्कार. फार नाही शब्द थोडे उधार घेतले मी, फार नाही शब्द थोडे उधार घेतले मी. भावलेले शब्द काही दुबार घेतले मी, भावलेले शब्द काही दुबार घेतले मी. योजलेले होत गेले बऱ्याचदा मनाचे, योजलेले होत गेले बऱ्याचदा मनाचे. मोजले नाही कितीदा नकार घेतले मी, मोजले नाही कितीदा नकार घेतले मी. भावलेले शब्द काही दुबार घेतले मी. आजही आहे सखे तो तुझाच पावसाळा, आजही आहे सखे तो तुझाच पावसाळा. आठवांचे फक्त थोडे तुषार घेतले मी, आठवांचे फक्त थोडे तुषार घेतले मी. गजल घेतोय, बहार बाकी आहे. आपले संमेलन होत आहे, अजून बहार बाकी आहे. या जीवनात आजही किती थरार बाकी आहे, या जीवनात आजही किती थरार बाकी आहे. आहे मजेत तरी यायची बहार बाकी आहे, आहे मजेत तरी यायची बहार बाकी आहे. नेता होण्या मनात माझ्या उमेद जागी आहे. इलेक्शनचं वातावरण आहे. नेता होण्या मनात माझ्या उमेद जागी आहे. थांबा थोडे अजून माझा प्रचार बाकी आहे, थांबा थोडे अजून माझा प्रचार बाकी आहे. थोडे माझे मी थोडे तुझे चुकले आहे मित्रा, होत असं कधी कधी. थोडे माझे मी थोडे तुझे चुकले आहे मित्रा. तोडू नकोस तू ही यारी उधार बाकी आहे, तोडू नकोस तू ही यारी उधार बाकी आहे. आहे मजेत तरी यायची बहार बाकी आहे. सोड राग तू हासना जरा, बायकोसाठी लिहिला आहे शेर. सोड राग तू हासना जरा राणी ना तू माझी, सोड राग तू हासना जरा राणी ना तू माझी. घेईन तुला नवीन साडी पगार बाकी आहे, घेईन तुला नवीन साडी पगार बाकी आहे. खाता खाता खातच गेलो, सुधीरभाई तुमच्यासाठी हा. खाता खाता खातच गेलो फुगली माझी ढेरी, खाता खाता खातच गेलो फुगली माझी ढेरी. खावे म्हणतो अजून थोडे डकार बाकी आहे, खावे म्हणतो अजून थोडे
डकार बाकी आहे. आणि शेवटचं शेर आहे सर्व तरुण मित्रांसाठी. मान वळवुनी प्रिया चालली ना बोलताच काही. मान वळवुनी प्रिया चालली ना बोलताच काही. वाट पाहीन होकाराची नकार बाकी आहे. वाट पाहीन होकाराची नकार बाकी आहे. आहे मजेत तरी यायची बहार बाकी आहे. बहार बाकी आहे. बहार बाकी आहे. धन्यवाद. यानंतर मी श्री हनुमंत दत्तात्रय शिंदे यांना पुढची गझल सादर करण्यासाठी आमंत्रित करत आहे. हनुमंत शिंदे सर हे कोमसाप रोहा शाखेचे खजिनदार म्हणून सध्या कार्यरत आहेत. ते गीतकार, गझलकार, कवी तर आहेतच. त्यांची अनेक गाणी सुप्रसिद्ध गायकांनी गायलेली आहेत. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आणि ते त्यांच्या शेरातनं असं म्हणतात की शेरास कळतो माझ्या मतलब तुझ्या टाळीचा. शेरास कळतो माझ्या मतलब तुझ्या टाळीचा. वाहावा हा एकच शब्द फार असतो कमालीचा. वाहावा हा एकच शब्द फार असतो कमालीचा. आणि खूप रेल चेल या मैफिलीत ह्या शब्दांची आणि अक्षरांची. खूप रेल चेल मैफिलीत या शब्दांची आणि अक्षरांची. काळजात भिडतो आता अर्थ माझ्या ओळीचा. काळजात भिडतो आता अर्थ माझ्या ओळीचा. हनुमंत शिंदे. धन्यवाद. गझल चालू करायच्या अगोदर एक सुटे शेअर करतो की सिद्धेश, सारेच शब्द कुठे येतात कागदावर. सारेच शब्द कुठे येतात कागदावर. त्यातील काही शब्द उरतात काळजावर. त्यातील काही शब्द उरतात काळजावर. खोट्याचा अफवांना न्याय मिळणार केव्हा. खोट्याचा अफवांना न्याय मिळणार केव्हा. स्वार्थात भावनेच्या उठतो कोणी मुळावर. सारेच शब्द कुठे येतात कागदावर. आणि एक शेवटचा त्याच्यातलाच शेर देतो की होतो कुठे शत्रू मी. होतो कुठे शत्रू मी छळतात आप्त सारे. होतो कुठे शत्रू मी छळतात आप्त सारे. निवडुंग पाहिला का येशू दिशे खेळ्यावर. सारेच शब्द कुठे येतात कागदावर. एक गझल चालू करतो. अरे असं का व्हायला पाहिजे की हद्दीत आज त्यांच्या बकरा हलाल झाला. हद्दीत आज त्यांच्या बकरा हलाल झाला. ओठात घेतलेला चारा दलाल झाला. ओठात घेतलेला चारा दलाल झाला. बाहेर मंदिराच्या देवा पळून जा रे. बाहेर मंदिराच्या देवा पळून जा रे. तीर्थास पाजणारा साधू कलाल झाला. ओठात घेतलेला चारा दलाल झाला. कृषी वलास येथे शेती कसाय नाही. कृषी वलास येथे शेती कसाय नाही. कोरास सातबारा सारा हवाल झाला. ओठात घेतलेला चारा दलाल झाला. सन्मान कोण करतो कंगाल खंगल्याचा. सन्मान कोण करतो कंगाल खंगल्याचा. त्यांचे उत्तर होते माझा सवाल झाला. ओठात घेतलेला चारा दलाल झाला. मजला पराभवाची शाबासकी मिळाली. मजला पराभवाची शाबासकी मिळाली. खंजीर मारलेला पाटीत लाल झाला. ओठात घेतलेला चारा दलाल झाला. झिडकार ते कशाला गुंताच वाढवाया. झिडकार ते कशाला गुंताच वाढवाया. माझ्याच डोसक्याचा बाकाच बाल झाला. ओठात घेतलेला. आणि शेवटचा शेर करतो की मांडे तिच्या मनाचे खाती मनास माझ्या. मांडे तिच्या मनाचे खाती मनास माझ्या. हनुमंतराव जेव्हा कोरा टपाला आला. ओठात घेतलेला चारा दलाल झाला. हद्दीत आज त्यांच्या बकरा हलाल झाला. हद्दीत आज त्यांच्या बकरा हलाल झाला. धन्यवाद. यानंतर आजच्या मंचकावर आपण बघू शकता की ज्योत्स्नाताईपासून आमच्या सगळ्या ताई, तर यांचं प्रतिनिधित्व म्हणजे एकतर ज्योत्स्नाताई या
ज्योत्स्नाताईबद्दल मी दोन म्हणजे गझल किंवा शेर असं म्हणत नाही, मनातून ज्या भावना निघतात त्या सांगतो की त्या दिसतात जरी ताईसारख्या पण आहेत आईसारख्या, म्हणजे माझ्यासाठी तरी. तर आणि या सगळ्या स्त्री जातीचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांसाठी एक शेर बोलतोय आणि मग पाचारण करतो मी की पाहतो प्रत्येक स्त्रियन भेटते आई मला, पाहतो प्रत्येक स्त्रियन भेटते आई मला, याप्रमाणे स्त्री तुझा सत्कार झाला पाहिजे, याप्रमाणे स्त्री तुझा सत्कार झाला पाहिजे. अकोल्याचे कवी एजाज शेख यांचा हा सुंदर शेर आहे. तर आता मी ज्यांना आपली गझल सादर करायला बोलवणार आहेत त्या शिक्षक पतपेढी रोहाच्या संचालिका आहेत, रोहा नगर परिषदच्या प्राथमिक शिक्षिका आहेत, उत्कृष्ट सूत्रसंचालिका, आगरी कवयित्री, उत्कृष्ट गझलकारा, कुशल संघटक आणि कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेच्या अध्यक्ष आहेत. मृदुभाषी आणि हसतमुख व्यक्तिमत्व सौ संध्या विजय देवकर रोहा यांना त्यांच्याच या दोन ओळींनी आमंत्रित करतो की मज नको ती पदप्रतिष्ठा ना कशाची लालसा, मज नको ती पदप्रतिष्ठा ना कशाची लालसा, हात हे जपतील माझे लेखणीचा वारसा, हात हे जपतील माझे लेखणीचा वारसा, ना हवेली झुंबराची लखपती ना मी कुणी, ना हवेली झुंबराची लखपती ना मी कुणी, जेवढे झोळीत माझ्या वाटते ओंजळपसा, जेवढे झोळीत माझ्या वाटते ओंजळपसा. सौ संध्या विजय देवकर रोहा. प्रथमतः नमस्कार सर्वांना. एक म्हटला दोनशे घोषणा आश्वासनांना रोजचा मधुमास आता, घोषणा आश्वासनांना रोजचा मधुमास आता, जो जगाला घास दे, जो जगाला घास दे तोच घे फासा आता, जो जगाला घास दे तोच घे फासा आता. शेर आहे. आसवांना सोबतीला आणण्याचे काम नाही, आसवांना सोबतीला आणण्याचे काम नाही, यायचे ना एकटाये, यायचे ना एकटाये, बोलते दुःखासाता, जो जगाला घास दे तोच घे फासाता. गझल सादर करते. जिथे वृक्षासना थारा, जिथे वृक्षासना थारा, चराचर काय कामाचे, जिथे वृक्षासना थारा, चराचर काय कामाचे, न जागा माय बापाला, न जागा माय बापाला, असे घर काय कामाचे, न जागा माय बापाला, असे घर काय कामाचे. मनी श्रीराम नसलेले, मनी श्रीराम नसलेले, उगी चित्रात झगमगती, मनी श्रीराम नसलेले, उगी चित्रात झगमगती, न सेतू बांधण्या येती, न सेतू बांधण्या येती, असे नर काय कामाचे. असे कार्यावरी निष्ठा, असे कार्यावरी निष्ठा, पुरे तो एक कामाचा, असे कार्यावरी निष्ठा, पुरे तो एक कामाचा, उगी अंदाज घेणारे, उगी अंदाज घेणारे, घडाभर काय कामाचे. रिकामे हात आलेले, रिकामे हात जाताना, रिकामे हात आलेले, रिकामे हात जाताना, जगाला जिंकणारे हे सिकंदर काय कामाचे. पुढचं शेर आहे. मिळाला जन्म जन्मानव, मिळाला जन्म जन्मानव, जगावे माणसा जैसे, मिळाला जन्म जन्मानव, जगावे माणसा जैसे, किती आले किती गेले, कलंदर काय कामाचे. पुढचा शेर आहे. उगा आश्वासने देती गुलाबी रोज जनतेला, उगा आश्वासने देती गुलाबी रोज जनतेला, स्वतःची झोळी भरणारे, स्वतःची झोळी भरणारे, बिलंदर काय कामाचे. आणि शेवटचं शेर आहे. जगावे नम्रतेने अन करावे कामनिष्ठेने, जगावे नम्रतेने अन करावे कामनिष्ठेने, नको तेथे नको तेव्हा प्रत्युत्तर काय कामाचे, नको तेथे नको तेव्हा प्रत्युत्तर काय कामाचे.
जिथे वृक्षासना थारा असे जिथे वृक्षासना थारा चराचर काय कामाचे न जागा माय बापाला असे घर काय कामाचे असे घर काय कामाचे. धन्यवाद. आता यजमानांना या ठिकाणी बोलवणार आहे. जे कोकण मराठी साहित्य परिषदचं 10वं जे रायगड जिल्हा संमेलनाचं जे यजमानपद ज्या शाखेने भूषवले त्यांचे अध्यक्ष श्री गंगाधर साळवी यांना मी या ठिकाणी आमंत्रित करत आहे. गंगाधर साळवी सध्या हे रायगड शाखेच्या महाड शाखेचे अध्यक्ष आहेत. तसेच ते एक उत्तम कवी, गझलकार व शाहीर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे त्यांना 2021चा रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ते त्यांच्या शेरातून असं म्हणतात की पार्टीत काल गाणे मी गाईले तयाच्या, पार्टीत काल गाणे मी गाईले तयाच्या, गालात छान हसू मी पाहिले तयाच्या. आणि आनंद वाटतो की मी वाटेतला प्रवासी, आनंद वाटतो मी वाटेतला प्रवासी, वाटेत पुष्पत आहे मी वाहिले तयाच्या. श्री गंगाधर साळवी. जगू छान मोहाकडे धावत जराही मला हाव नाही, हरेकास एकाच माळेत मोजू, हरेकास एकाच माळेत मोजू, कुणी रंक नाही कुणी राव नाही, जगू छान मोहाकडे धाव नाही. असे गोड तोंडात गाणे सुखाचे, असे गोड तोंडात गाणे सुखाचे, कडू कारल्याला इथे वाव नाही, जगू छान मोहाकडे धाव नाही, सुखाची जराही मला हवं नाही. गझल घेतो. कानून जीवनाचे सारेच पाळतो मी, कानून जीवनाचे सारेच पाळतो मी, प्रेमात भाव आहे द्वेषास टाळतो मी, कानून जीवनाचे सारेच पाळतो मी. झाडावरी खगांचे संगीत वेळ लावी, झाडावरी खगांचे संगीत वेळ लावी, ऐकून सूर त्यांचे तालात नाचतो मी, कानून जीवनाचे सारेच पाळतो मी. पोटात दुःख सारे ओठावरी कशाला, पोटात दुःख सारे ओठावरी कशाला, दाढून यातनांना सौख्यात राहतो मी, कानून जीवनाचे सारेच पाळतो मी. पुढचा शेर आहे. हसू असे नको जे दुःखास छेडते ते, हसू असे नको जे दुःखास छेडते ते, डोळ्यातल्या अश्रूंना आनंद वाटतो मी, कानून जीवनाचे सारेच पाळतो मी. दारात देवळाच्या टाहो करी भिकारी, दारात देवळाच्या टाहो करी भिकारी, घामात दाम आहे कानात सांगतो मी, कानून जीवनाचे सारेच पाळतो मी. आणि गझलेचा शेवटचा शेर. मंत्रात साठलेली विद्या फळास येते, मंत्रात साठलेली विद्या फळास येते, शेतात राबणाऱ्या देवास पाहतो मी, कानून जीवनाचे. शेतकऱ्यांसाठीचा हा शेर. मंत्रात साठलेली विद्या फळास येते, मंत्रात साठलेली विद्या फळास येते, शेतात राबणाऱ्या देवास पाहतो मी, कानून जीवनाचे सारेच पाळतो मी, प्रेमात भाव आहे द्वेषास टाळतो मी. धन्यवाद. परशुराम शिंदे यांना या ठिकाणी गझल सादर करण्यासाठी आमंत्रित करत आहेत. ज्योती शिंदे मॅडम या रोहा शाखेच्या सदस्य आहेत. तसेच ज्योतिताईंचे अनेक काव्य प्रकारात लिखाण आहे. गझल, चारोळी, भक्तिगीत, भावगीत, लेख, कथालेखन. त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार देखील प्राप्त आहेत. त्या मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये लिखाण करत असतात. आणि त्या असं म्हणतात की मनाची जळमटे मी काढते आहे, मनाची जळमटे मी काढते आहे, मनाला स्वच्छ माझ्या वाचते आहे. मनाची जळमटे मी काढते आहे, मनाला स्वच्छ माझ्या वाचते आहे. जुन्या गोष्टी कधी ज्या टाळल्या होत्या, जुन्या गोष्टी कधी ज्या टाळल्या होत्या, नव्याने त्या पुन्हा न्याहाळते आहे, नव्याने त्या पुन्हा न्याहाळते आहे. नमस्कार, मी ज्योती शिंदे, रोहा रायगड. गझल घेण्याआधी एक मतला 200. मतला असा आहे. तुझी तूच आता उभारी धरावी,
तुझी तूच आता उभारी धरावी, पुढे चालण्याची तयारी असावी. तुझी तूच आता उभारी धरावी, पुढे चालण्याची तयारी असावी. नशिबात दुःखे जरी साचलेली, नशिबात दुःखे जरी साचलेली, कशाला कुणाची गुलामी करावी, तुझी तूच आता उभारी धरावी. आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनींसाठी हा शेर आहे. कळू दे जगाला तुझी थोरवी ही, कळू दे जगाला तुझी थोरवी ही, तुझ्या सारखी स्त्री जिजाऊ बनावी, तुझ्या सारखी स्त्री जिजाऊ बनावी. गझल किते म्हटलं असा आहे. कधी काट्यातली बाभूळ होते, कधी काट्यातली बाभूळ होते, कधी रस्त्यातली मी धूळ होते, कधी काट्यातली बाभूळ होते, कधी रस्त्यातली मी धूळ होते. आणि शेर पहा. जशी जपून जाते सावली ती, जशी जपून जाते सावली ती, तशी मी आणखी व्याकुळ होते, कधी काट्यातली बाभळ होते. आणि पुढचा शेर आहे. स्वभावात तुझ्या या गोड वाहा, स्वभावात तुझ्या या गोड वाहा, तुझ्या प्रेमात पडता गुळ होते, कधी काट्यातली बाभूळ होते. पुढचा शेर आहे. कुणी ना पाजले हे ज्ञान आम्हा, कुणी ना पाजले हे ज्ञान आम्हा, घरासाठीच मी रावळ होते, कधी काट्यातली बाभूळ होते. आणि शेवटचा शेर आहे. विषारी साप सरपट्टी दिशांना, विषारी साप सरपट्टी दिशांना, मला फुसकारता वारुळ होते, कधी काट्यातली बाभूळ होते, कधी रस्त्यातली मी धूळ होते, कधी रस्त्यातली मी धूळ होते. धन्यवाद. वारुळ होते. याच धर्तीवर एक शेर बोलतो की मी वारुळात मेंदूच्या जरा डोकावलो जेव्हा, मी वारुळात मेंदूच्या जरा डोकावलो जेव्हा, विषारी वासनांचे ते हजारो साप वळवळले, विषारी वासनांचे ते हजारो साप वळवळले. आणि आता मी ज्यांना पाचारण करतोय, माझ्याबरोबर या मुशायराचे सूत्रसंचालन करणारे माझे सहकारी मित्र सिद्धेश लखमदे यांना, श्री सिद्धेश संतोष लखमदे कोमसाप रायगडचे युवा शक्ती प्रमुख आहेत, तसेच कोमसाप मुरुड जंजिरा शाखेचे जिल्हा प्रतिनिधी आहेत. अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत त्यांना पारितोषिक प्राप्त आहे. नुकताच त्यांना कोकण मराठी साहित्य परिषदेचा उत्कृष्ट युवा कार्यकर्ता हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, ज्याचं वितरण आज दुपारच्या सत्रात होणार आहे. तर त्यांच्याच काही ओळींनी त्यांना मी पाचारण करतोय की अर्धे जगून झाले अर्धे अजून बाकी, अर्धे जगून झाले अर्धे अजून बाकी, अर्धे सरून गेले अर्धेच ऊन बाकी, अर्धे जगून झाले अर्धे अजून बाकी, अर्धे सरून गेले अर्धेच ऊन बाकी. आयुष्यभर सुखांना भोगून ते म्हणाले, आयुष्यभर सुखांना भोगून ते म्हणाले, उरतेच पण तरीही सगळे जगून बाकी, उरतेच पण तरीही सगळे जगून बाकी. एक मतला दोन शेर. जीवनाशी मी हताशा केवढे जुळवून घेतो, जीवनाशी मी हताशा केवढे जुळवून घेतो, सावलीच्या सोबतीने ओळणारे ऊन घेतो. जीवनाशी मी हताशा केवढे जुळवून घेतो, सावलीच्या सोबतीने ओळणारे ऊन घेतो. आणि गुंतलेल्या जीवनारे बघ समाधानी कसा मी, गुंतलेल्या जीवनारे बघ समाधानी कसा मी, मज नितळ काही न मिळता गाळही ढवळून घेतो, मज नितळ काही न मिळता गाळही ढवळून घेतो. आणि व्यक्त होणे बोलणेही शक्य नाही होत तेव्हा, व्यक्त होणे बोलणेही शक्य नाही होत तेव्हा, मीच कवितेतून माझी आसवे ढाळून घेतो, मीच कवितेतून माझी आसवे ढाळून घेतो. गझल सादर करतोय. कसे सांगू पुन्हा सांगू किती घायाळ आहे मी, कसे सांगू पुन्हा सांगू किती घायाळ आहे मी, कुणीही पाहिला नाही असा दुष्काळ आहे मी. कसे सांगू पुन्हा सांगू किती घायाळ आहे मी,
कुणीही पाहिला नाही असा दुष्काळ आहे मी. आणि शेर आहे की गुलाबी ही अशी थंडी अशातच मी इथे आलो. साधारण डिसेंबर महिन्यात लिहिलेलं शेर आहे की गुलाबी ही अशी थंडी अशातच मी इथे आलो. हवे ते मागा आता तू तुझा नाताळ आहे मी. गुलाबी ही अशी थंडी अशातच मी इथे आलो. हवे ते मागा आता तू तुझा नाताळ आहे मी. आणि इशारा ना कधी कळला तुझ्या नजरेतला मजला. इशारा ना कधी कळला तुझ्या नजरेतला मजला. कळाया प्रेम नजरेचे किती वेल्हाळ आहे मी. कळाया प्रेम नजरेचे किती वेल्हाळ आहे मी. आणि जिथे असते गरज माझी तिथे धावून मी जातो. जिथे असते गरज माझी तिथे धावून मी जातो. बळीराजा बरसणारे खुले आभाळ आहे मी. बळीराजा बरसणारे खुले आभाळ आहे मी. आणि तिथे तू श्वास घेते अन तिथे जाणीव होते मज. तिथे तू श्वास घेते अन तिथे जाणीव मज होते. तुझ्या हर एक श्वासाची अशी जपमाळ आहे मी. तिथे तू श्वास घेते अन तिथे जाणीव मज होते. तिथे तू श्वास घेते अन तिथे जाणीव मज होते. तुझ्या हर एक श्वासाची अशी जपमाळ आहे मी. आणि तुला जर वाटली भीती कधी जर एकटे वाटे. तुला जर वाटली भीती कधी जर एकटे वाटे. अशा वेळी तुला सांगू मला कवटाळ आहे मी. तुला जर वाटली भीती कधी जर एकटे वाटे. तुला जर वाटली भीती कधी जर एकटे वाटे. अशा वेळी तुला सांगू मला कवटाळ आहे मी. आणि शेवटचा शेर घेतो की कशाला मारता हाका कशाला मोजता खोली. कशाला मारता हाका कशाला मोजता खोली. कुणी पोचू शकत नाही असे पाताळ आहे मी. कशाला मारता हाका कशाला मोजता खोली. कुणी पोचू शकत नाही असे पाताळ आहे मी. आणि कसे सांगू कुणा सांगू किती घायाळ आहे मी. कुणीही पाहिला नाही असा दुष्काळ आहे मी. असा दुष्काळ आहे. अविनाश पाटील यांना गझल सादर करण्यासाठी आमंत्रित करतोय. त्यांचा परिचय सांगायचा तर ते डॉक्टर संशोधन अधिकारी म्हणून जलसंपदा विभाग मंत्रालयातून निवृत्त झाले आहेत. तसेच त्यांचे अनेक कविता संग्रह गझल संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त आहेत. कोमसाप पनवेल शाखेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. आणि ते त्यांच्या शेरांमधून असं म्हणतात की वेचले आयुष्य मी स्वस्तात माझे. वेचले आयुष्य मी स्वस्तात माझे. दुःख सारे राहू द्या अज्ञात माझे. वेचले आयुष्य मी स्वस्तात माझे. दुःख सारे राहू द्या अज्ञात माझे. मी फुलांना भेटलो नाही कधी. मी फुलांना भेटलो नाही कधीही. काढले आयुष्य मी काट्यात माझे. काढले आयुष्य मी काट्यात माझे. डॉक्टर अविनाश पाटील. गझल्या आधी 2 शेर घेतो. एक मतदान 2 शेर घेतो. थोड्या आता प्रेमाच्या कविता गझला भरपूर झाल्या. आजच्या राजकीय स्थितीवर मी शेर सांगतो की आजच्याची स्थिती अशी की गेला अखेर पैसा झाकून सत्य बाजू. गेला अखेर पैसा झाकून सत्य बाजू. साहेब खात बसले खारे बदाम काजू. की साहेब खात बसले खारे बदाम काजू. केली रीती तिजोरी ती केली रीती तिजोरी. ते आज साव ठरले न्यायाच्या आंगडीच्या हाती दिला तराजू. गेला अखेर पैसा झाकून सत्य बाजू. की लाटून घेतले मग झाला विकास त्यांचा. पुढाऱ्यांचा की लाटून घेतले मग झाला विकास त्यांचा. त्या शुभ्र चोरट्यांना लागे कुबेर लाजू. गेला अखेर पैसा झाकून सत्य बाजू. गझल घेतो शेतकऱ्याबद्दल की शेतकरी आपला इंडियन ॲग्रिकल्चर गॅम्बल ऑफ मान्सून असं आमच्या अर्थशास्त्रामध्ये म्हटलं जातं. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे की भारतीय शेतकरी हा पावसाचा जुगार आहे. कधी पाऊस पडतो कधी पडत नाही. अशासाठी एक गझल की मी काय व्हावं शेतकऱ्यांसाठी की असे काही घडो देवा
नदीचा पूर व्हावा मी, असे काही घडो देवा. नदीचा पूर व्हावा मी, तहानेला मिटायाला धरेचा नूर व्हावा मी. कुणीही घेतली नाही, कुणीही घेतली नाही खुशाली झोपडीची या. कुणीही घेतली नाही खुशाली झोपडीची या. भुकेने गार झालेल्या चुलीचा धूर व्हावा मी, असे काही घडो देवा. नदीचा पूर व्हावा मी. असा धाडायचा पाऊस, असा धाडायचा पाऊस अवकाळी कसा आहे ते. असा धाडायचा पाऊस अवकाळी कसा आहे ते. पिकाच्या पंचनाम्याला किती आतुर व्हावे मी. पिकाच्या पंचनाम्याला किती आतुर व्हावा मी. सुखी तू ना बळीराजा. शेतकरी कधी सुखी असतो, कधी भाव मिळतो कधी मिळत नाही, कधी पाऊस पडतो कधी पडत नाही. की सुखी तू ना बळीराजा, कधीही पाहिला येथे लढाई सारखी चाले. शहीदा शूर व्हावा मी, असे काही घडो देवा. नदीचा पूर व्हावा मी. शेवटचा शेर आहे. सरीच्या लांबल्या येते, सरीच्या लांबल्या येते जळाले शेत हे माझे. सरीच्या लांबल्या जेव्हा जळाले शेत हे माझे. उभे बांधावरी नेते जरा काहूर व्हावा मी, असे काही घडो देवा. नदीचा पूर व्हावा मी, तहानेला मिटायाला धरेचा नूर व्हावा मी. धन्यवाद. पावसाळ्याची जीवाला डागण्या देते, ढगांना काय चाटावे मनाचा मूर मेल्यावर. ढगांना काय चाटावे मनाचा मूर मेल्यावर. यानंतर पुढील गझलकार आहेत सौ मानसी चेतन चापेकर, रोहा. अकाउंट्समध्ये 20 वर्ष नोकरी, त्यानंतर 2 वर्ष स्वतःच्या नावाने फूड बिझनेस केल्यानंतर आता उरलेलं आयुष्य कविता आणि साहित्याला वाहून घेतले. अनेक गझल, कथा, कविता स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त आहे. त्यात उल्लेखनीय नाना पाटेकर यांच्या हस्ते रोहा मित्र पुरस्कार, तसेच हळुवार मनाची शाही हा कविता गझल संग्रह प्रकाशित, आणि मानसीताईंचं एक हिंदी गीत बेला शेंडे यांनी गायलेलं आहे. त्यांच्या 2 ओळींनी मी त्यांना आमंत्रित करतो की काय कुणाचे देणे घेणे लागत असतो आपण, काय कुणाचे देणे घेणे लागत असतो आपण, इथेच तर ठेवायचे का मागत असतो आपण. नात्यांमध्ये रागलोभ तर असणारच ना थोडे, नात्यांमध्ये रागलोभ तर असणारच ना थोडे. सहज गुणाकाराला सोडून भागत असतो आपण, सहज गुणाकाराला सोडून भागत असतो आपण. सौ मानसी चापेकर. एक मधला 2 शेर. आतला आवाज जेव्हा सोबतीला घेतला, आतला आवाज जेव्हा सोबतीला घेतला, जाहला अवघा सुखाचा मार्ग माझा एकला. पाखरांनी सोडले घरटे अचानक का कुणी, पाखरांनी सोडले घरटे अचानक का कुणी, एक फांदीचा सुखी संसार त्यांचा मोडला. पाखरांनी सोडले घरटे अचानक का कुणी, एक फांदीचा सुखी संसार त्यांचा मोडला. राहिला मागे ससा गेले पुढे कासव इथे, राहिला मागे ससा गेले पुढे कासव इथे. जो कसोशीने प्रयत्ने चालला तो जिंकला, जो कसोशीने प्रयत्ने चालला तो जिंकला. गझल घेते. घराच पाशी हळूहळू विरघळला रस्ता, घराच पाशी हळूहळू विरघळला रस्ता. हवा हवासा तरी कधी संपवला रस्ता. चाफ्याच्या त्या झाडाखाली भेट व्हायची, चाफ्याच्या त्या झाडाखाली भेट व्हायची. चाफ्याने की भेटीने दरवळला रस्ता. चाफ्याच्या त्या झाडाखाली भेट व्हायची,
चाफाने की भेटीने दरवळला रस्ता. जरी एकटी सुरक्षित होती रस्त्यावर, जरी एकटी सुरक्षित होती रस्त्यावर, तो मागे आल्यावर मग घाबरला रस्ता. पुढचा शेर असा आहे की एक अचानक वळण कुठून से आले फसवे. एक अचानक वळण कुठून से आले फसवे. वळणावरती वळला, वळणावरती वळला आणि चुकला रस्ता. मातीचा तो होता तोवर कणखर होता, मातीचा तो होता तोवर कणखर होता. बुलडोझरवर फिरल्यानंतर खचला रस्ता. मातीचा तो होता तोवर कणखर होता. बुलडोझरवर फिरल्यानंतर खचला रस्ता. ज्या रस्त्याने ज्यांना ज्यांना ध्येय दावले, ज्या रस्त्याने ज्यांना ज्यांना ध्येय दावले, कुणास नंतर खरेच तो आठवला रस्ता. शेवटचा शेर असा आहे. लहान होता पायवाटही भेटायची, लहान होता पायवाटही भेटायची. मोठा झाला स्वतःमध्ये हारवला रस्ता, मोठा झाला स्वतःमध्ये हारवला रस्ता. धन्यवाद. यांना मी आमंत्रित करत आहे. मिनल तवटे या कोमसापा अलिबाग शाखेच्या सदस्य आहेत. तसेच त्या एक उत्तम गझलकारा व वृत्तबद्ध कविता त्या छान लिहितात. महिलांच्या स्त्री जीवनावर त्या फार उत्तम लिहितात. त्या त्यांच्या शेरांमधनं असं म्हणतात की काळजी केव्हा स्वतः घेणार बाई, काळजी केव्हा स्वतः घेणार बाई, तू कुटुंबाचा कणा आधार बाई. तूच निर्मिली असे शक्ती जगाची, तूच निर्मिली असे शक्ती जगाची. केवढे विश्वावरी उपकार बाई, केवढे विश्वावरी उपकार बाई. सौ मिनल महेश तवटे. मिनल तवटे. आता पहिल्यांदा एक म्हटलं 2 शेर. आयुष्य तुला माझे लाभो म्हटले, आयुष्य तुला माझे लाभो म्हटले आता, आयुष्य तुला माझे लाभो म्हटले आता. दारी मरणाच्या मी होते कळले आता, दारी मरणाच्या मी होते कळले आता. पैशावरती डोळा नाती नकली सारी, पैशावरती डोळा नाती नकली सारी. मृत्यूवरती माझ्या सारे टपले आता, मृत्यूवरती माझ्या सारे टपले आता. थोडी उरली वर्षे माझ्या जगण्याची ही, थोडी उरली वर्षे माझ्या जगण्याची ही. पथ्यास जपायाचे हाती उरले आता, पथ्यास जपायाचे हाती उरले आता. आता गझल घेत आहे. अंगणी मोगरा बाग फुलवायला, अंगणी मोगरा बाग फुलवायला. एक मुलगी हवी घट्ट बिलगायला, एक मुलगी हवी घट्ट बिलगायला. हारता जीवनी तोल जातो कधी, हारता जीवनी तोल जातो कधी. देव उभारी पुन्हा पाय रोवायला, देव उभारी पुन्हा पाय रोवायला. मोह व्यसनामध्ये मी कधी गुंतता, मोह व्यसनामध्ये मी कधी गुंतता. बांध होईल ती वाट अडवायला, बांध होईल ती वाट अडवायला. आज मुलगी असे नित्य आधारही, आज मुलगी असे नित्य आधारही. संकटाच्या क्षणी भार पेलायला, संकटाच्या क्षणी भार पेलायला. भांडता पुत्र हा लागल्या जर झळा, भांडता पुत्र हा लागल्या जर झळा. मार्ग शोधात ती नाळ जोडायला, मार्ग शोधात ती नाळ जोडायला. रोज दुःखातही साथ ती देत असे, रोज दुःखातही साथ ती देत असे. होत असे सावली पांग फेडायला, होत असे सावली पांग फेडायला. विश्वशक्ती असे आजची पोरगी, विश्वशक्ती असे आजची पोरगी. लेक पोटी हवी मात्र जन्मायला,
लेक पोटी हवी मात्र जन्मायला. धन्यवाद.